पाटील, आज मराठा आरक्षणावर काहीतरी ठोस निर्णय होईल अशी समाज इच्छा व्यक्त करतो आहे। आज मराठा समाजासाठी महत्त्वाचा दिवस आहे। राज्य सरकार तुमच्या संघर्षानंतर विशेष अधिवेशन घेत आहे। काय तुमची प्रतिक्रिया, काय तुमचं म्हणणं आहे, काय तुमचं आवाहन आहे ते आम्हाला सांगा। या विशेष अधिवेशनाचं सरकारनं जो सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी। नंतर मागासवर्ग आयोगानं जो अहवाल दिलाय तो स्वीकारलेला तर आहेच त्यांनी। त्याचा कायदा करण्यासाठी नंतर दुसऱ्या सत्रात त्यांनी तो चर्चेला विषय घ्यावा। कारण आंदोलन हे मराठ्यांनी, करोडो मराठ्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून उभा केलेलं आहे। त्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीच्या आधारावर ज्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढलेली। त्यासाठी सरकारला विनंती की त्यांनी अगोदर आज जे अधिवेशन आहे, आजचं विशेष अधिवेशन, त्याच्यात अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातल्याही सर्व आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी मराठ्यांच्या यांनी या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तो विषय सगळ्यांनी लावून धरावा। याचबरोबर त्यांनी मराठा समाजाची जी मागणी आहे, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण, या मागणीविषयी बोलावं, लावून धरावं। मराठ्यांची मागणी एक आणि तुम्ही वेगळी करताय की वेगळी द्या। जर तुम्ही असं केलं तर तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहेत हे आजपासून ग्राह्य धरलं जाईल। कारण मराठा बघणार आहे कोण बोलतोय, कोण काय कारणं सांगणार आहे। सगळ्याच आमदारांनी सुद्धा, इतरही आमदारांनी याविषयी बोलावं। मात्र मूळ विषय असा आहे की जे आजचं अधिवेशन आहे यात सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना यावर अगोदर चर्चा करून त्याची अंमलबजावणी करावी। सगळे सोयरे हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला न्याय कसा मिळू शकतो आणि सोबतच सगळे सोयऱ्यांची तुमची व्याख्या काय आहे त्याबद्दल? सगळ्या सोयऱ्यांची किती महत्त्वाचं आहे आणि आंदोलन किती महत्त्वाचं आहे हे सरकारलाही आता माहिती आहे। डबल त्यांनी त्याची माहिती करून घेऊ नये। कारण आज जर 5 ते 6 महिने झाले मराठा झुंजतोय पोरं मोठे व्हावेत म्हणून, म्हणजे आम्ही मागणी केली एक आणि तुम्ही इथे करताय दुसरंच। तुम्ही अधिवेशन बोलवलं आहे, 1-2-3 लोकांचं मत होतं ते आरक्षण आणि त्यात 100-150 लोक ते घेतील, 100-150 लोक त्याचा फायदा। आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचं कायदा पारित करू असं 3.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे। मग तुम्हीच सांगितलेल्या शब्दाला इतका वेळ लागायला लागला आहे। त्यासाठी या अधिवेशनात सुरुवातीला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय तातडीने घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा। नुसतं आंदोलन हे मात्र शांततेत असणार आहे, पण भयंकर मोठं आंदोलन असणार। म्हणजे विशेष प्रवर्ग करून जर आरक्षण दिलं आणि सगळे सोयऱ्यावर चर्चा केली नाही तर मग मात्र प्रचंड मोठं या राज्यात आंदोलन उद्या त्याची आम्ही 21लाच घोषणा करणार। प्रचंड मोठं शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभं राहणार। कारण आंदोलनच आमच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणून ओबीसीतून मागणीसाठी, आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस? आम्ही नाकारलं नाही आहे, ते देताय ते मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार तुम्ही आरक्षण देताय ते द्या। त्यांना ते 2-3 जणांना लागतंय ते, कारण त्यांना आणखीन बी मराठ्यांचं वाटोळं करायचं। तेही आयोग याच आंदोलनामुळे गठीत झालेला आहे। याच आंदोलनामुळेच तेही आरक्षण मिळतंय। जे काय आज कायदा होईल तेही याच गोरगरीब मराठ्यांचं यश, यांनीच या जे 2-4 जणांना लागतंय 100-150 यांना मिळवून दिले। खरं तर ह्या 100-150 या गोरगरीब करोडो मराठ्यांना द्यायला पाहिजे होतं, तरी याच मराठ्यांच्या आंदोलनामुळं गठीत झाले ते मिळतंय। त्याबद्दल आमचं काय मत नाही। हे भाग 2 वेगळे। सामान्य मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि आम्हाला तेच पाहिजे। ते 2-3 ते 150 ते कोण आहेत असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे, ज्यांच्यासाठी हे अधिवेशन घेतलं जाते म्हणताय तुम्ही, कायदा करणार आहेत असं म्हणताय। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांना पुन्हा पुन्हा तेच वाटोळं करायचंय।
जसं मागे ईशीचे पोराचे निवडी झाल्या नियुक्त्याच झाल्या नाही. ज्यांच्या हातात आता पेन पाहिजे होता, कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता, त्या पोरांच्या हातात आंदोलनच हत्यार आहे. आणि वय पण निघून चाललंय त्यांचं, वाटलं झालं त्यांचं पूर्ण. आताही आरक्षण नाही टिकलं तर तेच होणार. त्यापेक्षा मराठ्यांची मागणी ओबीसीतून आम्ही येत, आमचं ते आरक्षण द्या. आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या. त्यासाठी अधिवेशनात खरी चर्चा व्हायला पाहिजे. तुम्हाला 3 लोक महत्वाचे का 5.5-6 करोड मराठी महत्वाचे? याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आणि याचं उत्तर मराठी सुद्धा देणार आहे. तुम्हाला ते 3, 100-150 महत्वाचे की 5-6 करोड मराठी महत्वाचे, हे तुम्हाला 21ला कळत. पण यावर तुम्हाला सरकारने काही सांगितलंय का? जसं तुमच्याकडे शिष्टमंडळ येऊन चर्चा करायचं, यापूर्वी काय काय विषय पुढे घ्यायचे. 4 दिवसापूर्वी OSD पण आले होते मुख्यमंत्र्यांचे, त्यावेळेस या अधिवेशनामध्ये कुठले मुद्दे घेतले जाणार आहेत काय, यावर सुद्धा काही चर्चा केली आहे का? नाही, आता काय कोणी शिष्टमंडळ आलं नाही, येत बी नाही. कारण काय असतं, प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार येतो. त्याचं ऐका मग आम्ही चांगले, खरं बोलायचं नाही, खोटं बोलू लागा मग आम्ही चांगले. आणि नेमकं मायापाशी ते जमत नाही. मी जे मागचं पुढचं आहे ते सगळं खरं सांगून टाकतो. तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत. त्यामुळं यायला नाही वेळ त्यांना. कामं असते, ते मोठमोठे लोक आहेत, कामं आहेत त्यांना. इमान वायाला जातं त्यांचं फोकाटचं आहे, तर डिझेल उडीत आहेत. गोरगरिबांचे पैसे आहेत, त्याला हिंडत आहेत देव करीत इकडे तिकडे. हे देव झाला की तेव देव, तेव झाला की तेव देव, चालू आहे त्यांचं. जनता काय किती वेदना सहन करते, किती त्रासातून चालली, किती आक्रोश खेळकाळ्या आहेत, याला वेळ नाही. हसण्यावर नेण्यासारखा विषय. पण बाबा हो, तुम्ही आता ही शेवटची संधी, तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आणि अंमलबजावणी करू नका. पाश्चाताप नावाचे जे शब्द मागं पडला ना, ते शब्दाला पुन्हा कशी झळाळी मिळते बघा. तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावं लागत की दिलं असतं तर बरं झालं असतं. लय पश्चाताप आला, आता व्याख्याच बदलावी लागणार. ध्यानात राहू दे तुम्ही. तुम्हाला का असं वाटतं की राज्य सरकार आज जर नवा विशेष प्रवर्ग करून कायदा करून नव्यानं आरक्षण दिलं तर त्यामुळं मराठ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून? त्यातून काय न्याय मिळणार आहे? ती मागणीच नाही मराठीची, ती 2-3 जणांची. श्रीमंताचं ऐकलं जातं ताबडतोब, म्हणून लगेच अधिवेशन. आणि 6 महिने झाले आम्ही झुंज मारतो आमचा मराठा समाज. नाही, पण प्रश्न असा आहे की का असं वाटतं तुम्हाला की न्याय मिळणार नाही म्हणून? कसं मिळेल? मागचं काय झालं ते जरा आरक्षण मिळालं, पोरं ते आरक्षण घेऊन शिकले, निवडी झाल्या. एक उदाहरण सांगतो दादा, जाऊ दे, सांगणं गरजेचं आहे. त्या ईशीतून एका विद्यार्थ्याची निवड झाली. ते गावात वाजत गाजत गावात नेलं. आमचं पोरगा अधिकारी झाला, शिवावरून वाजत गाजत नेलं. त्याला झाले आता 4.5 वर्ष. निवड झाली त्यावेळेस गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढली. ते जे आणखीन गावात गेलं नाही, आणखीन इकडंच. कारण त्याला नियुक्तीच मिळेल नाही. त्यांना वाटलं हे साहेब झालं, आणि ते साहेब झालंच नाही. जमलेलं सुद्धा आणखीन लगीन नाही झालं. ते रिअल परिस्थिती, रिअल. इतकं वाटोळं झालं त्या पोरांचं त्या मागच्या आरक्षणामुळे. ते पोर आणखीन इकडं आंदोलनच करतात, बिचारे लढतात. आपली निवड झालेली, आपण अधिकारी झालेलो आहेत, आपली नियुक्ती होईल. आणि हे तेच आहे, ह्या 2-3 जणांच्या हट्टापायी पुन्हा मराठ्यांच्या मुंडक्यावरती पोरांवरती कुऱ्हाडच टांगते पुन्हा यांच्यामुळं. कारण ते हे रे होईल, परत ते उडण, काहीतरी लपडं होईल. कितीतरी वेळेस सांगितलं स्पष्ट करा, ओपन कोर्टात देणार आहे का? आम्ही नाही शंका घेत, पण जाऊ दे आता. त्या हट्टापायी याच आंदोलनामुळे त्यांनाही मिळतं, घ्या. परंतु आमची मूळ मागणी ओबीसीतून आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्याच आधारावर ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे. जरा भानावर या आणि त्याची अंमलबजावणी करा. मागा नाही आणि सुट्टी पण नाही. मागणी काय श्रीमंत मराठ्यांचीच आहे का? इतर आरक्षण गरज नसून गरज वळवळ वळवळ शहाणपण दाखवायचं शेवटी अवघड असतं. मी हे केलं, मागचं बोल ना. आणखी ना याला बसलेत उपोषणला, सोडते. मुंबईत आझाद मैदानला दे कपाकपनी व्यक्ती आहे त्यांच्या, त्यांना लावले हेलपाटे घालायला आता. आणि गप्पा तर मारायच्या मोठमोठाल्या.
अरे मराठे आम्हीच आहेत, कुणबी आम्हीच आहेत, शेतकरी आम्हीच आहेत, दोन्ही आम्हीच आहेत. ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला. पाटील साहेब, ओबीसी मधून आरक्षणाची किंवा सगळे सोयरे ही तुमची मुख्य मागणी आहे. जी कार्यक्रम पत्रिका जाहीर होत असते विधानसभेकडून त्यामध्ये कुठे सुद्धा सगळे सोयरे किंवा ओबीसीतून आरक्षण असा उल्लेखच नाहीये. त्यात उल्लेख असा आहे की मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा. सगळे सोयरे हा शब्द सुद्धा लिहिलेला नाहीये त्या कार्यक्रम पत्रिकेत. मराठा समाजाला याच प्रेसच्या माध्यमातून सांगतो, सरकारला सुद्धा, तुम्ही जे मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा असं खाली लिहिलंय तिथंच फक्त आशय आहे, तुम्ही सगळे सोयरे लिहिले नसलं. आशय म्हणतोय आम्ही की तुम्ही तो विषय घेऊन अंमलबजावणी करता. मराठा समाजाच्या विविध मागण्या म्हणजे सगळे सोयरे सुद्धा त्याच्यात येऊ शकतो. मराठा समाजाची मागणी ती मग विविध समाजाच्या मागण्या म्हणजे याला फोडून पक्षात आणणे याला नाही म्हणत. विविध मागण्या म्हणजे ते असतं, कोणाची गरज नसताना केस मागं घेणे त्याला मराठा समाजाची विविध मागण्या नाही म्हणत. कोणावर किती गबाळाचं काय काय फॉल्ट काय केलेलं यांनी याला विविध मागण्या नाही म्हणत. त्याच्यासाठी विविध नाही आहे. मग विविध मागण्या म्हणजे काय विषय घेणार आहेत तेच आम्हाला बघायचं आहे का. कोण कोण तुमच्यात आणलेत आणि कोणाकोणाच्या न होणाऱ्या केसेस तुम्ही मागं घेतल्यात त्याचा अर्थ विविध आहे का काय आम्हाला आज काढायचा आहे. आता मराठ्यांच्या विविध मागण्या म्हणजे नेमकं काय. आता हे राज्य सरकारचं अधिवेशन झालं, कायदा केला, नवा कायद्याद्वारे आरक्षण मिळालं की लगेच कालच काही जणांनी सांगितले, आज पण काही जण सांगतायत की आम्ही कोर्टात जाणार. नाही त्यांना मग कामच आहे ना ते पहिल्यापासून. त्यांच्या तर अपेक्षाच आम्ही कधीच केलेलं नाही की हे चांगलं करू लागणार मराठ्यांच्या पोराचं. ते तर जाणारच आहेत, त्याबद्दल धुमतच नाही. पण सरकारनेच असं का करावं. इथं एक लय मोठा फॉल्ट आहे बघा. कालपासून असं चलबिचल झालंय की किती मोठा फॉल्ट आहे. करोडो समाज म्हणतोय ओबीसीतून आरक्षण द्या, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी करा. हे अधिवेशन घेणार आणि तो कायदा बनवणार जे 150 लोकांना लागतंय त्यांच्यासाठी. म्हणजे किती महत्वाचं वाटतंय त्यांना ते 2-3 लोक. आणि त्याचं एकट्याच ऐकून ते येवलेचं गेडपट हे त्याचं ऐकून मराठ्यांची दिशा इकडे वळायची तिसरीकडे. म्हणजे त्याची लय गरज आहे आणि आमच्या 2-3ची लय गरज आहे. आणि करोडो मराठ्यांनी तुमच्यावर आयुष्यभर तुमच्या आजापासून तुमच्यावर गुलाल फेकलाय. त्याचं काय रे, त्याचं काय. आज आमच्या लेकरांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून अधिसूचना तुम्ही काढता. पिढ्यांना पार तुमची राजकीय प्रतिष्ठा माझ्या मराठ्यांनी गोरगरिबाने वाढवली आणि आज आमच्या पोरं मोठे होणार आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे. तर आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय, आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय. 5-6 महिने झाले तुम्ही डोक्यातून विसरून गेलाय खटका. एक राजकीय सुप्रसाप करून टाकतील मराठी सगळे तुमच्या करिअरच्या आयुष्याची. आजच्या अधिवेशनाच्या माध्यमातून तुम्ही आंदोलक आणि मराठा समाज यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करू पाहतंय का. कारण एका अर्थानं आम्ही मराठ्याला न्याय देतोय असं सरकार म्हणेल आणि तुम्ही आंदोलन करत आहात असा एक विषय महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं किंवा काही लोकांच्या वतीनं सुरू आहे असं तुम्हाला वाटतं. हे कोणचा न्याय आहे. आम्ही मागणी करतोय कोणता कोण न्याय देतो. ही कोणचा न्याय आहे. याला कोणचा न्याय म्हणतात. मराठे मागणी ओबीसीतून 50% जातून आरक्षण पाहिजे आणि तुम्ही तिसरं देत आहे. ही कोणचा न्याय आहे. आणि कोणची दरीन फरी. दरीला काय करोड इथं 5.5-6 करोड मराठी इकडून आहेत. हे 2-4 जण कोणी तिकिटासाठी याच्यासाठी बुळबुळ करतात आणि करून टाकतात पोरांचे वाटोळ मराठ्यांचे. पुन्हा मराठ्यांच्या पोराला खेट्या मारायला लागतात कोर्टात. यांना काय होतंय घरात बसून बोलायला. बाबा दिशाभूल तर होणार नाही ना. दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते सरकारच्या वतीनं सुरू आहे नाही ना. आता याला तर दिशाभूल नाही महादिशाभूल म्हणतात. ही दिशाभूल आहे का. मागणी ओबीसी आरक्षणातून अधिसूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची, तिची अंमलबजावणी करायची. तर आमकच केलं जाणार आहे आणि तमकच केलं जाणार आहे. तेच वाचत राहिलं आणि हेच वाचत काय वाचत राहिलं. हरकती वाचायला काय तुम्ही अहवाल मागासवर्ग आयोगाचा इतक्या पटक्यास आणलाय. कपा रात्रीत भिडीले हे सगळे ते का रात्रीत वाचून काढते सगळे हरकती. इतका तर माल आहे तुमचं माणसाचा तिथं कर्मचारी. हे माल वापरणार एखाद बार रातभर. यांना सगळ्याला जागा ठेवा वाच म्हणा सगळ्या हरकती. सकाळच्याला झाली अधिसूचनेची अंमलबजावणी. आमच्या विरोधात बोला ठेवला का तेव्हा माल पगार घ्यायला नुसता भेटणार जरा एखाद्या रातभर. सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढला आहे. मुख्यमंत्र्यांनी शपथही घेतली होती.
आता वेगळं आरक्षण देत आहे, कुठेतरी मुख्यमंत्री त्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी हे करताय. अहो तिचं चिस्त झालं पाहिजे ना. पण समाज काय म्हणतोय, आपण काय करताय, आपण आपल्या शपथेला खरे भरताल. हे खरंही असू शकतं, मला माहीत नाही. पण समाजाची दिशा काय, समाजाची मागणी काय, तळमळ काय, लोक काय म्हणते, तुम्ही काय करताय. लोकांची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि त्यांचा हक्काच आहे ते. ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयराची अधिसूचना तुम्हीच आणायचं ठरवलं. लोकांची मागणी ही, काय उपयोग होणार आहे. तुम्ही त्या फटाक्याचा आवाज ऐकून काय उपयोग होणार आहे. 3 जण खुश होऊन इकडं करोडो नाराजी पसरणार. काय असतं, सरकार कोणचंही असो, दिल्याच्या नंतर जनता खुश झाली पाहिजे. तुम्ही दिल्यावर जनता नाराज होती कशी याचं आत्मपरीक्षण करायचंय नेमकं तुम्हाला कोणत्या दिवशी. शेचं कधी तुम्हाला मुळाशी जायचं नाही का. दिल्यावर तो खुश व्हायला पाहिजे, नाही दिल्यावर लोक नाराज कसं काय व्हायला लागले. कारण तुमची चूक सांगतो तुम्हाला सरकारला. तुम्ही काय करताय, देताय, तुम्हाला वाटतं आम्ही जनतेला दिलं, जनता आता खुश होईल, उड्या मारत, आणि मारत नाही. तुमच्यावर नाराजी पसरत चालली प्रचंड. तुम्हाला दिसाय ना ती इतकी सुप्त लाट आहे, डेंजर ती सरकारविषयी नाराजीची. खूप मोठी खतखत आतून. तुम्ही देताय पण अंमलबजावणी करीत नाहीत. तुम्ही JR काढता त्याची अंमलबजावणी करत नाही. तुम्ही मग एकदा असं केलं होतं, तुम्हाला आठवण करून देतोय. ओडी काळाच्या दिवशी ओबीसीच्या सगळ्या सवलती तुम्ही लागू केल्या होत्या. तुम्ही त्याची शेवटपर्यंत अंमलबजावणी नाही केली. खालपर्यंत त्याचे तुम्ही शासन निर्णयच पाठवला नाही, अंमलबजावणी तातडीनं करा म्हणून. त्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही. तीच परिस्थिती ही आता येईल. तुम्ही जरी अधिसूचना काढली, तुम्हाला वाटत असेल लोक खुश आहेत, त्याची अंमलबजावणी केली त्या अधिसूचनेची तरच लोक खुश आहेत. त्याच विषयावर आहे की तुम्हाला काय असं वाटत नाही की विश्वास का नाही मुख्यमंत्र्यांवर. त्यांनी शपथ घेतली, तुम्हाला स्वतःहून हातात ते अध्यादेश दिला, आणि ते पुढच्या काळात आज नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये या 8-10 दिवसामध्ये ही सगळी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून तो कायदा करतील असं का वाटत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याशी का सुसंवाद साधत नाही. मुख्यमंत्र्यांची विश्वास मी आम्ही नाहीत का म्हणलोच नाहीत. मरूच तर आहेतच म्हणणार आहेत आम्ही. आजही ये, उद्या ये, परवाही राहील. पण विश्वास टिकवण्यासाठी त्या दिवशी दिलेल्या अधिसूचनेसाठी याबरोबर त्यांनी ते विषय घेणं क्रमप्राप्त होतं. त्यांची ती जबाबदारी होती. कारण गुलाल त्यांनी फेकलाय. म्हणून आज सकाळ सकाळ पुन्हा सांगतो की विश्वास संपादन करायचा असला तर जनता महत्वाची. जिथं जनताच नाही त्यांना देऊन कोणचा विश्वास संपादन तुम्ही करायला लागला. जर समाजाची नाराजी तुम्हाला ओढून घ्यायची नसली, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार. त्याशिवाय गत्यंतर नाही. जर आज सरकारनं हा विशेष कायदा करून मराठ्यांना आरक्षण दिलं, म्हणजे देणारच आहेत, आणि सोबतच सगळे सोयऱ्यांबाबतची तुमची मागणी आहे त्या संदर्भात चर्चा करून येणाऱ्या एक कालबद्ध वेळेमध्ये जर सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासंदर्भात निर्णय घेणार असतील असं सरकारनं सांगितलं तर तुमचं समाधान होईल का. कारण आणखी एक अधिवेशन फायनली 8-10 दिवसानंतर असणारच आहे. मग ते अधिवेशन आहे, हे काय, हे अधिवेशनच आहे ना. असे किती प्रकरण दाखवतो तुम्हाला. अरे कारण काय, तुम्हाला आणखीन पुढच्या अधिवेशनापर्यंत थांबायला कारण काय. हरकती वाचायचे, किती हरकत दाखायच्या राज्यातल्या शेकडो तुम्हाला प्रकरण असे आहेत की ते प्रकरण न बघता दिले गेले, ज्याच्यात ट्रक भरून पुरावे आले. सरकारने सांगा आम्हाला तुम्हाला पाहिजे असले उत्तर, तर आम्ही देतो पुरावे तुम्हाला. तुमच्याकडे कोणत्या प्रकरणात किती लाख आणि कोटी हरकती आलेल्या आहेत, तरी निर्णय झालेले आहेत, किती दाखवायचे. हे तर ज्वलंत आंदोलन, जिवंत आंदोलन आहे. आणखी नाही 5.5 महिने झाले लढते. काय वाचिता काय बहाणा सांगावा आणि का नाही. मराठा समाज हा या राज्यातला बलाढ्य समाज आहे, प्रचंड मोठा आहे. तुम्हाला परवडणारी नाहीये ही नाराजीची लाट, तुम्हाला परवडणारी नाही. ह्या लाटेत कोणाचं कुंकड तांगे सुद्धा दिसणार नाहीत, इतक्या लांब उडून जाते. समजून घ्या. ही काय धमकी नाही, इशारा फाशारा नाही, काय नाही. आणखीनही सावध करतो आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना. अंमलबजावणी तुम्ही तातडीनं आज विषय सुरुवातीला तो घ्या, ही माझी तुम्हाला नम्रपूर्वक विनंती. नसता उद्या मात्र आंदोलनाची आम्ही घोषणा करणार आहे. तुम्ही म्हणताय सरकारला संपर्क केला की यांना कुठून संपर्क करता. ते गडबडीत असतात, मोठमोठे कामं असतात, बारकुले लोकांकडे देण द्यायला त्यांना टाईम नाही, खूप गडबडीत. कारण विमान वायाला जातं,
आणखी गोष्टी वाया जाते त्यांच्या, आमच्याकडे गोरगरिबाकडे वेळ दिला तर ते सगळं जाम झाल्यावर कळण आणला काय असतं ते. मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं होतं ते टिकलं नाही, कारण त्याच्यासाठी जी प्रोसिजर असते ती केली नाही. यावेळेस त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की मागासवर्ग आयोग नेमला, आम्ही सगळं मराठा समाज कसा मागास आहे याच्याबाबतची सगळी छाननी केली, चौकशी केली आणि रीतसर कायद्याप्रमाणे आम्ही सर्वे केले आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये हे जे आता 10% आरक्षण बोललं जाते ते टिकू शकतं आणि त्याच्यावरच म्हणून त्यांनी विश्वास ठेवावा. तुम्ही कायद्याच्या चौकटीवरून सगळा अभ्यास करून प्रक्रिया करून दिलं हे खरं, पण प्रथम सुरुवात नाही आहे ना. ती सुरुवात असल्यावर मग ते आशावाद असतो. हे मॅटर्स न्यायालयात आणि न्यायालयाने त्रुटी भरायच्या सांगितलेल्या, त्रुटी भरल्यात आता, पण रिव्ह्यू फेटाळलेला आहे. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात देणार आहे का? लोक काय नुसते डोके घेऊन नाही हिंडत शरीरावर, सगळ्याला ज्ञान आहे. हो, कशाने काय होणार आहे ते जर ते जर नाही टिकलं आणि ओपन कोर्टात क्युरिटी पिटिशनची हिअरिंग होईल हे सुद्धा सांगायला सरकार तयार, मग टिकल. पण ते ओपन कोर्टात जाणारच नसेल. वाजला कार्यक्रम मराठ्यांचा पुन्हा. याचा कायदा झाला तरी तो टिकणार नाही पुढे. कायदा ही प्रथम सुरुवात नाहीये, म्हणजे नवीन सुरुवात एखाद्या मागणीची ते दिलंय, हे मागचंच भिजत घोंगड आहे. त्याला फक्त ठेगळं देणं चालू आहे सध्या. एखादी गोजडी फाटलेली बघितलेली तुम्ही कवा, त्याच्यातून झोपलं की टंगडं बाहेर निघत, त्याला ठेगळं द्यावं लागतं. ठेगळं देणं चालू आहे. ही फ्रेश माल नाही विकत आणलेला. ते ह्यांनी सांगितलं की हे सुरू करते शिवायला, मान्य न्यायालयाने सांगितलं की हे शिवायला सुरू करते. त्यापेक्षा इथं मराठ्यांच्या ओबीसीत नोंदी सापडल्या, करोडो मराठ्यांची मागणी ती आहे. सापडलेल्या आहेत म्हणल्यावर टेन्शन आहे सरकारला. याला सरकार हसत खेळत देऊन टाकीन आणि सगळे समाज त्यांना डोक्यावर घेऊन कसं नाचन हे स्वप्न बघन. कसलं सरकार असू द्या, ते म्हणते नोंदी सापडल्यांदा देऊन टाका फटाफट. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना आली त्याची अंमलबजावणी करून घ्या, ही संधी आली चांगली असं म्हणू शकतं सरकार. एखादं समाज डोक्यावर घेऊन नाचन आपल्या. तुम्ही त्याचं ऐका तर ते एकट्याचं, आम्हाला आमचं अमकं होईन, आमचं ती विरोधात गेल्यावर तमकं होईन, ती विरोधात गेल्यावर आमचं काय राहिलं, ती विरोधात गेल्यावर आमचं काय होईल. मग तुमच्या ह्या गप्पा चालतात. ती विरोधात येणार, मराठा गेल्यावर मग काय खाली राहील, मग बुक कालवून हिट सगळ्या दुनियात. पाटील, समजा आपल्या मनासारखं नाही झालं, पुढचं आंदोलन आंतरवंतच होणार आहे का, उपोषणाचं आंदोलन असणार आहे का? नाही ते उद्या बघू ना. उद्या आता त्यांना बी पश्चातापाची व्याख्या करायची, त्यांना जाम पुन्हा बघायचा म्हणल्यावर आम्हाला वेगळा विचार करावा लागणार आहे. आता बघूयात ना, आता उद्या त्याला ठरवू. पण आज त्यांनी फक्त आधी सूचना घेऊन उद्या आंदोलन डिक्लेअर झालंच म्हणून समजायचं. राज्यात आंदोलनाची पुढची दिशा ठरवलीच आम्ही लगेच. ते तर देणं घेणं नाही ना दादा त्यांना. उपोषण आज त्यांना तेच देणं घेणं नाही. राज्यातला एक नागरिक उपोषण करून मरो, आत्महत्या करतायत लोक, ते काही हो. आमच्या शेकडो बांधवांची आत्महत्या झाल्यात. किती पोरं बर्बाद होत, लाखानं पोरं सुशिक्षित झाले तरी चालन, पण मी महाच तोरा गाजीवणार. असे जर सत्ताधाऱ्यांची एक रग असन अंगात, मगरुरी असेल, तर शेवटी मराठा आहे. उतराय सुद्धा वेळ नाही लागणार. तुम्ही बघा आता आंदोलन, आता आमचा नाविलाज, आता आमची भात टेकले जात. आज उपोषण सुटेल कशामुळं? काय संबंध आहे उपोषण सुटायचं? उपोषण सुटायचा संबंध काय? नाही म्हणजे आंदोलन वेगळ्या पद्धतीने केलं जाईल. नाही, आंदोलन नाही. आज सरकार निर्णय घेईल काहीतरी आणि त्यावर अंमलबजावणी केल्यावर अर मग तर लय लवकर. आमचं काय राहिलंय? आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. हैदराबादचं गॅजेट घ्यायचंय, केसेस मागे घ्यायचं, तर राहिलेच काय? ते म्हणते ते चुटकीचं खेळी, म्हणजे आमच्या हुकूतून ठुलंय. बोलत येत बी असे कलाकार ना, इथं येतात मायापाशी गप्पा आणतात, शेंगा आणतात व्यासपीठावर बसून. केस काही नाही हो पाटील, चुटकीची शेती आमचा. अरे म्हणलं मग कर ना, असे गप्पा आणतात तिथं येऊन. गॅजेट ते तर घेतलं जमा हो, ते साधं सचिव घेऊ शकतो आमचा समितीतला, आणि सचिव तुमच्या दलाचे. मग घेतो का वा? झाले ना 5 महिने. आपण याच्यावर बोलू, ते चुटकेची याच्यावर बोलू. बरं त्याच्यावर बोल म्हणलं, मग सगळ्या सोयऱ्यांचंच करू आपण. म्हणलं सगळ्या सोयऱ्याच कर बा. मग 4 जजच आणले. काही प्रत्येकाचे 3 आहेत ना ते वाटतात. हा 3 आहेत. हा बोट सुद्धा कमी पडायची वेळ आली बा एकत्र येऊ यांच्या. 3 2 मंत्री पाठिली. भलो गबाळ जमलं इथं.
म्हणले आता आपण काय करू, सगळ्या सोयरा घेऊ आणि ज्यांची नोंद सापडली नाही त्यांना त्यामार्फत देऊ. हे झालं किती चुटकीचा खेळ आहे आमचा. तो चुटकी व्हाय ना, चटकी व्हाय ना, तू खातो काय, तू करतो काय, आमचा कमवून तू बेजारी चाललेली. गोरगरीब मराठ्यांचा काय वेदना तुम्ही आणायला लागलात, कमून नाही केलं. त्याच्यामुळे आता एका फटक्यात सगळेच काम पुरे, सगळे सोयराबी केशीबीन सगळे जाम काय असतो, पश्चाताप काय असतो बघा. आता जाऊ द्या, यांना बघायचंच ना, बघा आता तुम्ही. ते सगळे सोयरे संदर्भातला घटनेत काय तरतूद आहे, हा शब्द कुठून आला, हिंदू कोड बिलचा काय तुम्ही अभ्यास केलेला दिसतंय, तर ते काय नाही आपण अभ्यास नाही करी, आपण खरं सांगतो. खरं ते म्हणले सर सगळचं जमायचं नाही, अवघड किस्सा आहे, लय बेकार आहे, आमचं अमकं व्हायचं, आमचं तमकं व्हायचं. म्हणलं तो यासाठी आम्ही काय करू, घे काही पर्याय शब्द द्या, मग 4 द्या म्हणले तर 4 दिले. आणि जजनी घेतलेत, माननीय जज साहेबांनी घेतलेत, मंत्री महोदय साहेबांनी घेतले, जे कायदा चालवतात, ज्या कायद्याच्या चौकटीचा अभ्यास केलेला आहे ते मंत्री महोदय होते. सचिव आणले संघ, काही मेळ नाही जुळला तर त्यांनी, काही IAS दर्जाचे अधिकारी आणले. आणि मी आम्ही सांगितलं गणगोतातला मराठा समाज, म्हणजे मराठा समाजात पिढ्याना पार जिथे जिथे परंपरेनुसार राज्याअंतर्गत गणगोतातील लग्नाच्या सोयरीके जुळतात ते सगळे सोयरे, ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर ह्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. व्याख्या सकट देऊन टाकलं, जसं आम्ही रोजचं लग्न जुळतो तसं. अभ्यासाचं कायद्याचा शब्द नाही याच्यात, काय नाही. आमचा अभ्यास आहे, माझा गोरगरीब मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, त्याचं वाटोळं व्हायला लागलंय, त्याला आरक्षण ओबीसीतून द्यायचं, ही आमचा अभ्यास आहे. आणि बाकीचा अभ्यास सरकारनं करायचा. आणि तुम्हाला काय बसले मग आमची कायद्यात चौकटीत बसायचं काम तुमचं आहे, आमचं नाही. आम्ही येत कधी बसलेलो नाही. तुम्ही कसे कायद्यात चौकटीत बसत नाहीत आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करीत नाहीत ते आम्ही बघतोय. जे चॅलेंज होत नाही ते द्या म्हणतो, ते देत नाही, आणि चॅलेंज होईल ते देतात. आणि आम्ही आमकं केलं आणि तमकं केलं, आणि तुम्ही तुमच्याच घ्या टकोरीवर आता लाल टाकून. पाटील साहेब, या आंदोलनाच्या वेळेस तुमच्या ऑफिसात कुणी फारसं भेटायला आलं नाही किंवा चर्चा केली नाही, कोण नाही, काय वाटतं सरकार दुर्लक्ष करतं या सगळ्या गोष्टींकडे? कारण त्यांना वेगळा कायदा करायचा त्यांनी मनावर घेतले आणि आता तुमच्या आंदोलनाकडे नाही दुर्लक्ष करू शकत नाही ते. 5 करोड मराठ्यांकडे जर दुर्लक्ष केलं ना, मी नाही इथं, हे 5-6 करोड मराठा इथं दुर्लक्ष केलं ना, वाजलं जावाच कोणत्या तोंडाने कळा नाही त्यांना. म्हणजे एखाद्या कोण बार उसणं नेल्यासारखं नसतं तसं. माघारी देतो का वा, नुसता दरबारीनं ताट घेऊन येतो, हे दुसऱ्या बरी येतो, देणारा कदरला ना. मग घरी डबल जायचं कसं, तोंडच नाही ना, पहिलं पीठ न्यायला दिलंच नाही ना, रोज नेतो का वर. काही मर्यादा आहे ना घरच्या देणाराला बी, त्याच्या मागं काही सासू सासरे असतील, काही नाही. तू अंधारात तुला द्यावं तर किती बार मराठीने द्याला ना, आता तुला 5.5-6 महिने वेळ दिला ना, किती देईल, मर्यादा असतात ना त्याला काही. पण यांना द्यायचंच नाही. दुसरं आता कळण त्यांना, आता मराठी कोणत्या वळणावर आहेत, शांततेत आहेत, पण कसे आहेत, किती सोपं आहे राव. पण जाता जाता सांगतो तुम्हाला, मराठा ओबीसी आरक्षणात निघालाय. कसलंही सरकार असताना इतकं खुशी देऊन टाकलं असतं, ते म्हणले असते उलट आपल्या नशिबात आलं, आपल्या टायमालाच मराठी ओबीसीत निघालेत आणि टाकाभर देऊन आता एकदाच. आणि घ्या या गोरगरीब 5-6 करोड मराठ्यांचे आशीर्वाद त्या पोरांचे, ते दिलं सोडून. जे आरक्षण खड्ड्यात जाणार आहे ते देणार, आणि जे खरं टिकणार आहे, जे चॅलेंजेस होत नाही ते द्यायला टाळाटाळी सुरू केली. त्यामुळे आमचा पुढं नाविलाजी सरकारला शेवटची विनंती आमची की आजच्या विशेष अधिवेशनात सुरुवातीलाच आपण सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घ्यावा आणि सगळ्या आमदारांनी सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकमतानं आवाज उठवावा. आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सुद्धा सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीबाबत बोलावं. आणि मंत्री महोदयाने सुद्धा नसता आपण स्पष्ट मराठा विरोधी आहेत, मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत, हे मराठी उद्यापासून अर्थ काढणार आहेत. मग आमचं कोण हे आता इथून पुढं मराठी ठरवणार आहेत. तुम्हाला जे वाटतं ते आपल्याला पाहिजेत, गळ्यात हात टाका त्यांच्या आणि खुशाल हिंडणे. आता मराठ्यांची ग्राह्य धरलेला विषय मराठी आता तुम्ही सोडून द्यायचे. चलो, धन्यवाद.